तर हा सगळा गोंधळ ते म्हणतायत की पोलिसांमुळे झाला, पोलीस म्हणताय की ते इलेक्शन कमिशनच्या मुळे झाला. नेमकं काय झालं? नाही, जे काही आय कार्ड आहे ते आय कार्ड पडताळणी केल्याशिवाय कोणाला आत सोडलं जाणार नाहीये. पुरेशा अंतरावरती सर्व लोकांना आपण थांबण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी योग्य ते चेकिंग केल्यानंतरच त्या लोकांना आपण सोडवत आहोत. चेकिंग केल्याशिवाय अनोळखी आणि पासेस नसलेल्या लोकांना सोडण्यात येणार नाही. ते पडताळणी करणं चालू आहे आपलं. आणि सर, प्रश्न असा आहे की हे सगळं नव्यानं नाही होत, की वर्षातून 2 वर्षातून निवडणुका होतच असतात. असा गोंधळ या संभाजीनगरच्या इतिहासात पहिल्यांदाच होतोय की सगळ्याच मतदान केंद्रावर दोन्हीकडून पोलीस आणि प्रशासन गोंधळ प्रचंड आहे. जिथं जावं तिथं सगळ्या समस्या आहेत. मग याला जबाबदार कोण आहे असा साहजिक प्रश्न पत्रकारांना आम्हाला पडतोय. प्रश्न तसा आहे की जे काही नियोजन योग्य पद्धतीने केलेलं आहे, फक्त पडताळणीचा प्रश्न आहे, ते चोख करून आता थोड्या वेळात मतदान सुरू होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे सर, मतमोजणी 10ला सुरू असताना 10 वाजेपर्यंत हा सगळा गोंधळ आहे. नाही, बघा, जे लोक येत आहेत त्यांना पडताळणी, आणि बरेचसे लोक उशिरा देखील आलेले आहेत बऱ्याचशा ठिकाणी, आणि आता त्याच्यामध्ये पूर्णपणे बऱ्यापैकी सगळे लोक आत गेलेले आहेत. मतमोजणी आता सुरू होईल. ओके. केलेले हा अतिरेकपणा आहे. काउंटिंगच्या दिवशी हे सर्व रस्ते, जे मेन रस्ते, सगळे बंद केले जातात. मतदान प्रतिनिधी याशिवाय कुणालाही प्रवेश मिळत नाही. असं असताना जे प्रतिनिधी, म्हणजे गर्दी नव्हती, काही गडबड होण्याची शक्यता नव्हती, जो प्रतिनिधी आहे त्यालाच फक्त आतमध्ये एंट्री होती. मग अशा वेळेला त्याच्यावर लाठीचार्ज करायची गरज काय? तो जर प्रतिनिधी नसेल, काय दादागिरी करत असेल, निश्चित तुम्ही कारवाई करा, प्रतिनिधीवर मारा. परंतु काही अधिकाऱ्याला थोडेसे काय घमेट ज्याला म्हणतात ना, तो दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वडा रे त्याला आतमध्ये, घ्या रे आतमध्ये. आणि तुम्ही आता तुमच्याकडे सर्वांकडे फुटेज आहे, म्हणजे राऊंड करून आज ज्या पद्धतीने मारले ना, तो गुराढोराला मारत नाही असे मारले. बरं, ते माझी महापौर आहेत. सर, शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी अशीच सिच्युएशन आहे. ट्रॅफिक जाम जालना रोडवरती बघायला मिळतंय. आता काय नेमकं प्रशासनाचा हा सगळा प्रशासनाने काय केलेलं माहिती का? पोलीसच ठेवलेले नाही. जिकडे रस्ते बंद केले तिथे तुमचा बंदोबस्त असला पाहिजे ना. सर्वसामान्य माणूस येईल कसा, जाईल कसा, त्याला काही दरबंद असला पाहिजे ना. तो बिचारा तो ट्रॅफिक मध्ये अडकलेला आहे. स्पॉटवर एकही पोलीस नाही, गाड्याचे एकमेकांना टक्कर चालल्यात. म्हणजे हा जो प्रकार आहे, आता काही तासांतर निकाल लागेल, मग कार्यकर्त्याचा उत्साह असेल, त्या टायमाला नेमकी सिच्युएशन काय असणार आहे, मला त्याची भीती वाटायला लागली. आता या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहात? मी 100% बिलकुल चर्चा करणार आहोत. आणि तो काही एसीपी काय त्याचं नाव, देशमुख का काहीतरी नाव, सागर देशमुख, कारवाई झाली पाहिजे. या पद्धतीने अमानुष मारहाण मला वाटतं माझ्या राजकीय जीवनामध्ये या काउंटिंगच्या दिवशी, आणि तेही आतमध्ये, कधी झालेली मी ऐकली सुद्धा नाही. नक्कीच आपण